हाय, तर स्वागत है तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर देख सकते ही तर मेरी बेटी है और उसको खाने का है पकोडा। पकोडा खायचं आहे म्हणते तर तिचे पप्पा लागलेच लगेच पकोडा बनवायला आणि मी इकडं थांबून बघत आहे, कारण की चला कसं बनवतात बघूया। तर एवढं मन लावून बनवतात, काय माहिती आचारी होते का काय माहीत, गेल्या जन्मात खूप छान बनवतात। आणि पालक भजे म्हणत ठरलं होतं तर मिरची भजे पण केले बघा त्यांनी, एवढे सारे केले की काय सांगू तुम्हाला। आणि एकदम मन लावून चालू होतं तिकडं त्यांचं पकोडे बनवायचं काम आणि माझं काम होतं बघायचं। हे बघा, तर असं थांबून बघायचं काम चालू असते आपलं। मी माझं करून झाले, भाजी कालवण आणि भात भाकरी करून मी माझं बाजूला झाले बघा। इकडं भाकरी केल्या आम्हाला आणि इथं राईस केला होता। आणि आज भाजीचा रोज रोज काय काय करायचं रोजचा प्रश्न आहे रे भगवान। मग इथं बनवला होता बटाटा का रस्सा आणि बटाट्याचं कालवण होतं। आणि मी इकडं बघा एक एक घेऊन खात होते आणि टी व्ही बघत होते, मस्त लागत होतं, काय सांगू खूप छान बनवतात, कर्रम कुर्रम असं लागत होतं। आणि इकडं टी व्ही बघत बघत माझं काम खायचं चालू होतं, देख सकते। असा नवरा भेटायला नशीब लागतं, खायला बनवून देणार आणि बायको एन्जॉय करणार। इकडं मस्त असं साऊथची फिल्म आम्हाला लय जास्त आवडतात सगळ्यांना, बघू शकता असं कालवण आहे आणि मस्त असं जवसाची चटणी लोणचं बघा। आजचं डिनरमध्ये काय काय आहे, भजे भात, वाव किती छान डिनर आहे असं। आणि मस्त असं बसलेत सगळे जेवायला, कधी वाढण कधी नाही, असं सगळे भजे उचलून खात आहेत कोण कोण। आणि मग मी आहूंचं ताटू रेडी केलं, बघू शकता कसं आहे, 5 पक्वान आहे की नाही। आज वरण नाही बनवलं, खूप वरण खाऊन खाऊन कंटाळा आला, म्हणून म्हटलं आज बटाट्याचं कालवण बनवावं। खूप दिवस झाला असं बटाट्याचं कालवण आम्ही गावी खायचो, आमची आई बनवायची, म्हणून मी तसं बनवलं। आणि दुपारची मेथीची पण भाजी होती, मग असं मस्त एन्जॉय केला बघा मी माझ्या ताटात, मस्त मेथीची भाजी आणि मस्त असं लेकरांसोबत। आणि आहूंचं बघा मला त्यांनी मारलं तरी पण मी नाही का हसत होते। आणि मस्त असं भाकरी छान, आमच्या रात्रीचं डेली भाकरीच लागतात बरं का आम्हाला। आणि असा पकोडा आहोनी मस्तच बनवला आहे की नाही। मग त्यांचं सगळ्यांचं खाऊन झालं, चला आता पसारा कोण आवडणार, तर मीच आवडणार, काय तुम्ही येणार काय, व्हिडिओ बघत पण नाही आणि काय करत पण नाही। तर चला असं मस्त मला आता आवडायचं होतं किचन ओटा, तर चला म्हटलं आवरूया किचन ओटा। तर चला हे बघा अशी मस्त भजी, जेवढ्या आहे ना गुळाचा खडा टाकायचा असं तोंडामध्ये आणि मस्त कामाला लागायचं। खूप जेवण वगैरे पचतं, मी डेली रोज जेवण झालं नाही गुळाचा खडा खात असते, तुम्ही पण खात जावं, जेवण पाचन होतं लवकर। मग असं मस्त बघा इकडं लगेच बघा आहूंचे भजी कुठं कुठं मला चांगलेच, कुठं आता इथं कसं गेलं असं बेसन तुम्हीच सांगा बरं। मग असं मस्त आवरायला लागतं बाबा, लय किचकिच करतात पण चांगलं करतात, जाऊन द्या म्हणून मग हे बघा असं मस्त साफसफाईचं काम चालू आहे। आणि सगळं क्लीन केल्याशिवाय मला नाही का मनच नाही लागत, काय माहिती काय, मी रोजचं आहे माझं हे सगळं क्लीन करणार तेव्हाच मी झोपणार, किती पण 1 वाजू दे ना, कितना भी बजने दे, मैं इतना पूरा साफ सफाई करके ही सोती हूँ। फिर मैंने इधर सब घस के निकाला, फिर भी निकल रहा नहीं था, फिर भी मैंने घसा फिर घसा ही, फिर मैंने इधर से पूरा साफ सफाई कर रही। और मेरे बच्चे मेरे को इतना परेशान करते, क्या बोलूँ मम्मी, मेरे को रात को खेलने का है, तो बोलली जा, ती गेली खेळायला, तिला म्हटलं मोबाईल पकड थोडा वेळ आणि मग जा बघा। असं मस्त आपलं शिगडी साफ केली ना असं क्लीन दिसतं माहिती आहे का, किती का वेळ लागणार, पण आपलं सगळं स्वच्छ करायचं आणि मगच झोपायचं। हे देख सकते आहू गेले ड्युटीला, काय आहूचं टेन्शन ते असले ना मग ते ड्युटीलाच असतात नाईटला, कधी तर असलं ना मग पटपट आवरते थोडं ते नसले की मग असं स्वच्छ एकदम क्लीन असं आवरायचं सगळं, बघू शकता असं मस्त आवरलं। आणि लगेच घेतलं भांडे घासायला, हे बघा असं इकडं लगेच असं नाही का सगळं आवरून झालं ना खूप छान वाटतं। मग लगेच थोडंसं लादीला पण एक हात मारायचं, कारण नाही का आपल्या घरात लक्ष्मीचा वास असतो म्हणतात, मग असं सगळं स्वच्छ करून झोपायला काय जाते। मग असं मस्त एक फरशीला पण एक हात मारते, म्हणजे झोपताना क्लीन सकाळी येलं ना एकदम किचन फ्रेश दिसायला पाहिजे उठून, म्हणून मी असं सगळं एकदम क्लीन करून ठेवते बरं का। मग असं मस्त क्लीन झालं आणि मैंने लगेच घासले बर्तन, बघू शकता असे मस्त भांडे घासले ना लय स्वच्छ वाटतं। तर तुम्हाला दाखवते कितना स्वच्छ लगता है, नाचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे तर होऊन द्या। तर मला बनवायचं तर मी बनवणार, तुम्हाला काय जाते बघायला, बघा की।
असं म्हणत मी असा मस्त ब्लॉग बनवत आहे. आणि फायनली ओ माय गॉड इतना परतन आणि इकडं मला पहिलं पाणी ठेवलं का पेते ते तुम्हाला नंतर पुढं सांगते. बघू शकता कसं क्लीन झाले बापरे. असं बघून डोळ्याला जरा समाधान वाटतं. आणि हे रोज रात्रीचं प्यायचं. तुमचं दिवसभर काय बॅक्टेरिया वगैरे पोटामध्ये गेलेले असतात ना ते क्लीन होतात. आपल्या शरीरासाठी पण हळदीचं गरम पाणी खूप छान म्हणजे खूप छान असा ग्लो राहतो माझ्यासारखा. तर मी सकाळ संध्याकाळ पिते बरं का. टेरेसवर थांबून मस्त असं एन्जॉय केलं. वर आले बाबा. आणि हे बघा पोरगी गेली खेळायला म्हणजे गेली ऐकतच नाही. इकडे त्यांची आजी बसली आहे. मग त्यांना म्हटलं थोडा वेळ खेळू द्या. आणि तुम्हाला सांगते रात्रीचं नाही का तोंड वगैरे क्लीन करून झोपायचं माहिती आहे का. आपल्याला घाम वगैरे येतो ना स्वयंपाक करताना तर ते सगळी डस्ट निघून जाते ना. आपला चेहरा असा माझ्यासारखा पाहिजे असेल तर खूप काळजी घ्यायला लागते म्हणजे खूप काळजी घ्यायला लागते. आणि मी रोज असं मस्त रात्रीचं चेहरा क्लीन करून झोपते म्हणजे डस्ट वगैरे काय असते ना ते सगळे निघून जाते. असा मस्त चेहरा धुवायचा आणि मग झोपायचं. हे बघू शकता कसलं क्लीन दिसतंय बघा. सकाळी उठल्या असाच दिसतो. हे बघा असं मस्त धुवायचा आणि असं फ्रेश होऊन एकदम लोळायचं काम करायचं आहे आता. तर चला मी असं मस्त बघा असं क्लीन चेहरा करून घेतला ना खूप भारी वाटतं एकदम फ्रेश वाटतं काम केलेलं घाम वगैरे. आणि आता चला बापरे मी तो थक्की गई. असा आराम करायचा टाईम आहे. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय.